सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत सुरू असणाऱ्या कुपवाड शहरस्तरीय संघाच्या अंतर्गत येणाऱ्या नवक्रांती वस्ती स्त्री संघाकडून नुकताच महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला। कुपवाड दवाखान्याच्या पिछाडीस असणाऱ्या मंदिराच्या परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमात सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमासहित खेळ पैठणी आणि विविध स्पॉट गेमचं आयोजन केलं होतं। सर्व खेळांमध्ये महिलांनी सहभागी होऊन बक्षिसं जिंकली। सदर कार्यक्रमास नवक्रांती शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षा कविता पवार, महापालिकेच्या उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे, मतीन अमीन हंकारे सर, समूह संघटिका वंदना सवाखंडे, संपदा मोरे, सांगली वस्तीस्तरीय संघाचे अध्यक्ष पुष्पा सोनवणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, मिरज शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षा राजेश्री कोरे, स्वाती शिंदे, जगधने मॅडम आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। कार्यक्रमाचे आयोजन कविता पवार, राजेश्री माळी, काजल सरदे, मनीषा चोरमुले, मनीषा कवळी, जयश्री माळी, संजना पाटील, रोहिता कांबळे, विद्या वाघमारे आदींनी केलं। यावेळी आयोजित खेळ पैठणी खेळात विजयश्री जाधव यांनी पहिला क्रमांक पटकावत पैठणी मिळवली आहे, तर उपविजेता मनीषा चोरमुले यांनीही पैठणी देऊन सन्मानित करण्यात आला। सुनीता चव्हाण याही उपविजेता ठरल्या, तर आरती पाटील, सुनीता करंबळे, सरस्वती माळी यांचा यशस्वी व्यावसायिक म्हणून, तर नीता धुमाळ यांची एसटी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे आभार काजल सरदे यांनी मानले। दीनदयाळ योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत नवक्रांती शहरस्तरीय संघामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। त्यामध्ये दीपक चव्हाण यांचे शोले स्टाईलमध्ये आपण गेम घेतल्या होत्या। त्या विविध गेममध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकाची पैठणी आणि दुसऱ्या क्रमांकाची पैठणी ही ठेवली होती आणि विविध बक्षीसही महिलांना होती। आणि त्यापैकी आदिशक्ती एलेक्टमध्ये पहिला जयश्री जाधव यांनी पैठणी जिंकली आणि दुसऱ्या म्हणजे नवक्रांतीचे खजिनदार मनीषा चोरमुले यांनी दुसरी पैठणी जिंकली। तसेच आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती ही महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचा मेन उद्देश असा होता की महिलांनी जास्तीत जास्त बचत गटामध्ये बचत गट निर्मिती करावी आणि त्याही कार्याला या संस्थेच्या उत्स्फूर्त महिलांनी प्रतिसाद दिला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।